तो भाजपला मतदानच का करावं? कशामुळं करावं? रेल्वे केल्यामुळं करावं, विमानतळ केले म्हणून करावं, आमचा येणारा पीक विमा खाल्ला म्हणून करावं, शिवाजी महाराजाची शपथ वाहिली मुख्यमंत्र्यांनी तरी बी ते मराठ्याला आरक्षण देत नाही म्हणून करावं, 100-250 रुपयाचा गॅस 1200ला केला म्हणून करावं, का सारा देश बरबाद केला म्हणून करा. तुम्हीच आम्हाला सांगा की कोणत्या बेसवर करावं? जे बरबडलेले नेते ज्यांनी कोट्यावधी रुपयाला भोपाळमध्ये सांगितलं पंतप्रधानांनी की उद्या परदेशी महाराष्ट्रात कारवाई होणार, आणि तिसऱ्या दिवशी ते अजित पवारांचा प्रवेश होतो. भ्रष्ट झालेले, देश लुटलेली सगळी फौज एकत्र झाली म्हणून करावा. काही या ठिकाणी तुमचीच बातमी होती, मी पाहिली होती यूट्यूबला, की ज्ञानराधा मल्टी स्टेट ही अदानीच्या बरोबरी रे. मग अशा तुम्ही बातम्या करतात म्हणून करावं का? किंवा तुम्ही हे असे लोक लुटणाऱ्याला पाठीशी घालता म्हणून करावं? कुठल्या बेसवर मतदान बीजेपीला करावं हे आधी सांगा. जातीवादाच्या पुढचा विषय. उलट अर्थ ह्या सरकारने महाराष्ट्रातले जेवढे हेड ऑफिस होते देशाचे, कारखान्याचे म्हणा कुठले वेगवेगळे, ते केलं. एवढ्यांनी थांबले नाही. नुसतं महाराष्ट्रात मराठ्याला आरक्षण मिळायचं म्हणलं की सगळ्या नोकऱ्या खाजगी केल्या. असे अनेक समस्या आहेत. माझं व्यक्तिगत मध्ये घटना व्यक्ती स्वातंत्र्य की यांच्यापेक्षा इंग्रज बरे, निजाम बरे, जेवढ्या 700 होत्या तेवढे बरे. इतके हरामी नीच येते आणि यांना मतदान आम्ही कसं काय करावं? सराटी आंतरवालीमध्ये महात्मा गांधींनी इंग्रजाच्या काळात उपोषण केलं तर गोळ्या नाही घातल्या राव. आणि या ठिकाणी कायद्याचा इतका गैरवापर केला. मतदान हे जातीपातीवर नात्या गोत्यावर नसावं आणि नसतं हे भारताचा इतिहास राजा भरतापासून आहे. इतके आम्ही खुळे विचाराचे नाहीत. पण या ठिकाणची जी व्यवस्था आहे की आमच्याकडे या शुद्ध व्हा, किती खाऊन या, किती लुटा, पण आमच्यात आहे. उद्याच्याला हे कोणाला आम्हाला आहोत हाणाराला ती इडीन पास लावते, चलो अंदर नाही माना तो. लोकशाही संपुष्टात आणणारं पक्ष, पार्टी आणि हे सरकार आहे, त्याच्यामुळे पुन्हा घातक आहे, वाईट आहे. याच्यामुळं भाजप राहता कामा नये. आणि मला विश्वास आहे, खात्री आहे की या वेळेस भाजप निश्चित होईन राहणार नाही.